आपले आभार मानतो आणि यानंतर उद्या 5 वाजता प्रचार जरी बंद झाला, प्रचार म्हणजे पॉम्पलेट आणि होर्डिंग्स हे सगळे काढले जातील आणि त्यानंतर तुम्हाला इंडोर प्रचार करता येतो, घरोघरी जाऊन प्रचार करता येतो। प्रचार करता येत नाही असं नाही, प्रचार करता येतो, फक्त तुम्हाला ओपन प्रचार करता येत नाही। आता यानंतर उद्या सकाळपासून आपले नातेवाईक, आपले परिचित जे लोक आहेत त्यांच्या इथे जाऊन तुम्हाला एकच मेसेज द्यायचा आहे, अतुल खोब्रागडे उत्तर नागपूर मधून निघत आहे, तुमच्या फक्त एका मताची गरज आहे, एवढंच सांगायचं आणि पुढे जायचं। कोणाशीही डिस्कशन करण्यात वेळ वाया घालवू नका, कोणालाही एक्सप्लेनेशन देऊ नका। आजची रॅली पाहून बऱ्याच सोशल मीडियावरती पॉझिटिव्ह मेसेज यायला लागले की पुढचे आमदार अतुल खोब्रागडे होणार असं लोक लिहायला लागले। त्यामुळे आपल्याला फक्त थोड्याशा, आज तुम्ही बघितलं मुस्लिम बांधवांनी सुद्धा त्यांच्या एरियात बोलवून अतुलचं स्वागत केलं, काल पण स्वागत केलं, काल पण रात्री 30-40 लोकांनी अतुलला बोलवलं आणि त्यांचं स्वागत केलं आणि संपूर्ण टीम अतुल खोब्रागडे यांच्या मागे उभी राहणार आहे। त्यामुळं आता शेवटची घडी म्हणजे उद्यापासून सकाळी आपल्याला हातात पॉम्पलेट घेऊन जाता येतं, ओपनली असं याच्यात नाही वाटतंय, चौकात नाही वाटतंय, घरोघरी घेऊन जाता येतं, ठीक आहे। तर उद्या जास्तीत जास्त संख्येने आपल्या मित्र मैत्रीण परिवार, तुमच्या परिवारातले जेवढे लोक असेल, समजा जाणं नसेल झालं तर फोन करा, मोबाईलमध्ये प्रत्येकाचे नंबर आहेत, त्यांना फोन करा, सांगा माईक निघतो आहे, तुम्हाला फक्त तुमचं मत अतुल खोब्रागडे यांना द्यायचं आहे, एवढंच सांगायचं। आणि आपण जिंकत आहे, चांगल्या पोझिशन मध्ये आहे, चांगली फाईट आहे। तुम्ही आता ग्राउंडवर उद्यापासून जेव्हा निघाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी माईक चल रहा है एवढंच तुमच्या निदर्शनात येईल। तो माईक चल रहा है, माईक मेरा माईक ज्यादा है, आपका माईक होना चाहिए, माईक माईक माईक। अतुल खोब्रागडे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे। सर्वांना गेल्या 1 महिन्यापासून आपण कामं बाजूला सारून जे उषाताई आहेत, तिकडे सत्याताई आहेत, एवढे म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घेऊन तर अर्धा तास जाईल। तर कित्येक लोक आहेत की ज्यांना काहीच गेन करायचं नाही आहे, फक्त काहीतरी चांगलं समाजामध्ये होत आहे म्हणून रोज सकाळी 7 वाजतापासून मागच्या 20-25 दिवसापासून बिचाऱ्या धावपळ करत आहेत। आमचे सिनियर सिटीजन लोक तब्येतीची काळजी न करता, याची त्याची काळजी न करता सगळे सिनियर्स लोक बिचारे इकडे तिकडे धावपळ करत आहेत। आमचे सगळे युवा ग्रॅज्युएट फोरमचे तरुण लोक म्हणजे मागच्या 15-20 दिवसापासून ऑफिसेसला सुट्ट्या टाकून या ठिकाणी दिवस रात्र काम करत आहेत। आजचा रॅलीचा शेवटचा म्हणजे प्रचाराचा जरी शेवटचा नसेल तर आजचा आपला रॅली ही शेवटची रॅली होती आणि त्या रॅलीमध्ये आपण सर्व लोकांनी एवढं चांगल्या प्रकारे सहभाग दाखवला की धम्मादादाने आता जे बोलले की आज एक सोसायटीमध्ये उत्तर नागपूरमध्ये एक पॉझिटिव्ह वेव्ह निर्माण झालेली आहे। मी अधिक न बोलता राहिलेले जे 2 दिवस आहेत ते आता फक्त पुश करण्याचे दिवस आहेत। आपापल्या रिलेटिव्हमध्ये, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, सोसायटीमध्ये जेवढं ह्या गोष्टी पेनिट्रेट करता येते आणि धम्मादादांनी सांगितल्याप्रमाणे सांगता येते तशा प्रकारे सांगा। निश्चित आपण विजयाच्या जवळ गेलेलो आहोत। जर असंच जर 2 दिवस जर आपण केलं तर निश्चित आपण विजयी होऊ, कारण ग्राउंड लेवलवरती जेवढं आपण काम केलेलं आहे उषाताई, ग्राउंड लेवलवरती जेवढं आपण काम केलेलं आहे ना तेवढं कुणीच काम नाही केलं। डोर टू डोर लोकांनी तर पॉम्पलेट दिले, आपण तर पॉम्पलेट देऊन लोकांना समजावून सांगितलं, तर त्यामुळे आपण केलेल्या मेहनतीचं फलित आपल्याला मिळेल आणि ते नक्की मिळेल। मी पुन्हा आजच्या रॅलीला तुम्ही सर्व लोक आले याबद्दल मी तुम्हा सर्व लोकांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि 2 दिवस
हे खूप मेहनतीचे दिवस आहेत. हे आपण जर 2 दिवसामध्ये आपण इंडिव्हिज्युअली भूमिका घेऊन जर आपण जर काम केलं तर निश्चितच आपण विजयी होणार आहोत. धन्यवाद. जय भीम. अतुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अतुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे हेलो, साथ हैं. ऑफिस में हूँ. कैसा हो अतुल भाऊ, कैसा हो नागपुर का नेता, कैसा हो अतुल भाऊ, कैसा हो. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. एक शेवट